वाव, काय सुंदर झालेले आहेत हे मस्त पॉकेट्स ओल्या वाटाण्याची। मी प्रणोती बोरसे तुमचं सर्वांचं प्रणोती किचनमध्ये स्वागत करत आहे। तर आज आपण ओल्या वाटाण्याचे पॉकेट्स करणार आहोत। आता थंडीच्या दिवसामध्ये ओला वाटाणा भरपूर बाजारात मिळतो। नवीन नवीन काहीतरी आपल्याला म्हणजे मस्त असे स्नॅक्स पदार्थ करायचे असतात। तर आज मी करणार आहे पॉकेट्स। त्याच्यासाठी मी घेतलेला आहे 200 ग्रॅम मैदा आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं साजूक तूप, मीठ आणि साजूक तूप घालणार। आता साजूक तूप तुमचा ऑप्शनल आहे, घातलं तरी चालेल, पण मैदा म्हटलं म्हणजे थोडंसं तूप घालावं म्हणजे खुसखुशीतपणा येतो। तर आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं साजूक तूप घालून 2 चमचे घातलेले आणि इथे छान ते असे मैद्याला लावून घेतलेले। आता मैद्याला लावून घेतल्यानंतर आपल्या साध्या पाण्याने ते मी मैदा घट्ट मळून घेतलेला। आता ॲक्च्युली कसं आहे की आपण पफ पॅटीस करतो ना, त्या धर्तीवर मी करायला गेले। पण कसं आहे, पफ पॅटीसला ना खूप लेयर्स करावे लागतात, त्याच्यासाठी पर्टिक्युलर एक घी आणावं लागतं। ते माझ्याकडे असतं, मी बेकरी प्रोडक्ट करते म्हणून। पण ते काय माहिती आहे का, ऑइली खूप असतं आणि संध्याकाळी वगैरे ना ते खाणं म्हणजे ॲसिडिटी होण्यासारखं आहे, म्हणून मी ते अवॉइड करते। तर मी म्हटलं की करंज्या नेहमीच आमच्याकडे होतात, तर आपण पॉकेट्स करूया। हे जे आपण पॉकेट्स करणार आहोत ना, त्याच्यात मटरच आहे असं नाही, तुम्हाला कुठची भाजी तुम्ही भरू शकता। आता हे मी खूप घट्ट टाईट असं मळलेलं। आता मी ना आतलं स्टफिंग करणार आहे। मी ऑलरेडी ना मटर बॉइल्ड केलेले आहेत आणि आता ह्याच्यामध्ये मिरची, कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट असं खरडा केलेला आहे हा। आणि आता ह्याच्यावर मी मटर घालणार आहे, जे मी आधी उकडून घेतलेले आणि थोडेसे स्मॅश केलेले आहे। मी काय करते की सीझनमध्ये ना मटर भरपूर आणते आणि ते सोलून ठेवते। आता मी ह्या सीझनमधले अजून मटर सोलून नाही ठेवलेले, हे माझे गेल्या याचे मटर आहेत, गेल्या वर्षीचे, ते मी आता संपवती आहे। नाहीतर मग नवीन मटरला जागा पण होत नाही आणि मग ते राहून जातात, म्हणून ते आधी मी संपवून देते। माझ्याकडे 3-4 प्रकारचे मटर्स असतात, एक बारीक असतात, एक पूर्ण ग्रीन असतात आणि कधी कधी ना आपल्याला थोडेसे व्हाईट पण आलेले मटर्स मिळतात। तर आता ह्याच्यामध्ये थोडे व्हाईट मटर आहे, पण या प्रत्येक मटरची चव वेगळी असते। तर आता मी ह्याच्यात मसाले काय घालणार आहे, तर हळद घेतलेली आहे 2 चमचे, 1 चमचा मी धणे जिऱ्याची पावडर घेतलेली आहे, जिरं पावडर अर्धा चमचा आणि 2 चमचे मात्र मी गरम मसाला घेतलेला आहे। हा गरम मसाला ना माझा खानदेश गरम मसाला आहे, मी जास्त काळा करत नाही तो, पण अप्रतिम लागतो। मग बाकीचं आपल्याला काही घालायची गरज लागत नाही। इथे मी आपल्या मटरला पाहिजे तेवढं मीठ घातलं आणि तुम्हाला हवी असेल तर थोडीशी साखर पण घालू शकता। आणि आता हे मस्तपैकी मी परतून ही सुकी भाजी केलेली आहे, जेणेकरून हे ना पडत नाही म्हणजे असं। आणि मला ओले वाटाण्याचं काही करा, मला आवडतं, छान लागतं, म्हणून मी आता ही स्टफिंग केलेलं आहे, हे छान झालेलं आहे। तर आता आपण ही सुकी ठाक झालेली भाजी, तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, तसंच इन्स्टा आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका, त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ मिळतील आणि मलाही खूप आनंद होतो तुम्हाला छान छान रेसिपी दाखवायला। आता आपण हे मळलेला जो मैदा आहे, या मैद्याचे मी इक्वल पार्ट्स केले। आता हे इक्वल पार्ट्स एवढ्यासाठी केलेले आहेत, आपण पफ पॅटीससाठी ना जाडाच घेऊन तो लाटून त्याला भरपूर वेळा तूप लावायला लागतं आणि मग त्याच्या एक विशिष्ट घड्या असतात आणि सारखं ते याच्यात फ्रीजमध्ये ठेवायला लागतं। तर इथे मी काय केलं आहे, 6 गोळे घेतलेले आहेत आणि ह्याचे मी पोळ्या लाटणार आणि मग ह्याला सारण लावणार, म्हणजे तूप आणि मैदा फिरवणार आणि मग एक रोल करणार आणि मग त्याचे पार्ट करणार, म्हणजे आपल्याला लेयर्स मिळतील। सोपी पद्धत आहे ही आणि ह्याच्यात तूप पण जास्त लागत नाही। अशा मी 6 पोळ्या करून घेते। तुम्ही माझे व्हिडिओ ना नेहमी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला ट्रिक्स कळतात। आता इथे
पफ पॅटीस येत नसेल तरी आपण ह्या पद्धतीने सुद्धा करू शकतो, खुसखुशीत होतात. आता मी इथे मटर घातलेलं आहे. तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर चिकन वगैरे किमा घालू शकता आणि ते चांगलं टेस्टी लागतं. नंतर मटकीची भाजी घालू शकता, कुठच्याही पनीरची भाजी घालू शकता. काहीही तुम्हाला जे वाटेल त्या गोष्टी तुम्ही त्याच्यात टाकून व्यवस्थित असे पॉकेट्स बनवू शकतात. आता हे मी पॉकेट्स म्हटलेले आहेत. ट्रायंगल पण आपण त्याचे करू शकतो. मी आता तुम्हाला ते दाखविलंच. इथे मी थोडासा मैदा घातलेला आहे. तुम्ही तुमच्या किचनमध्ये ना माझी ही रेसिपी करा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये ना कॉमेंट कळवा. म्हणजे काय होईल की मला पण बरं वाटतं तुम्हाला नवीन नवीन गोष्टी दाखवायला. आता इथे मी काय केलेलं आहे, दुसरी पोळी ठेवली आहे. सेम पद्धत करणार, त्याच्यावर परत तूप लावणार आणि त्याच्यावर मैदा टाकणार. हे तुम्ही करंजीला बनवता तसं पण सारण केलं ना. ह्या गोष्टी आम्ही केव्हा करतो, आमच्याकडे ना दिवाळीचं करंजा वगैरेचं ते सारण उरलं ना की आम्ही नॉनव्हेजसाठी ना ह्या करतो. आता आम्ही हे 6 पोळ्या एकावर एक ठेवल्यात. आता ती गलेलठ्ठ तो रोल होईल, त्याला मग पातळ करायचा थोडासा आणि मग आपण ते कापून घ्यायचं आणि मग हे स्टफ करायचं. आमच्याकडे काय असतं, दिवाळी झाली ना की ते सारण थोडंसं राहतंच. मग आम्ही मटणाच्या किंवा खिम्याचे असे आम्ही पॉकेट्स बनवतो, करंजा बनवतो, काही शेप देतो आम्ही त्याला. पण ते खूप छान लागतं, खुसखुशीत वगैरे. एक स्टार्टरचा चांगला प्रकार होतो आणि नेहमी करतो. पण आज काय झालं, वेगळं काहीतरी आपल्याला नाश्त्याला हवं असतं संध्याकाळी काहीतरी, त्यासाठी मी हे बनवले आणि हे छान होतात. तुम्ही कुठचाही शेप द्या हो, ते चांगलंच लागतात. कारण शेवटी हे तूप बीप लावलं. आता मी ह्याच्यामध्ये ते करंजीला करता तसं सारण लावलं ना तर खूप अजून फुलतील त्या. पण आपल्याला तेल पुळपुळीत पण नको आहे, कारण नॉर्मल आपण खातो. ॲसिडिटी वगैरेसाठी मला ना संध्याकाळचं लाईटच आवडतं. पण मी आज म्हटलं चला आपण करूया. तर हे असं बघा, मध्ये मध्ये लेयर्स दिसतात. आता तुम्हाला ना फोकस एवढा मोठा असल्यामुळे ना त्या लेयर्स दिसत नाही, असं गोल 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 लेयर आलेत. अशी ही पोळी ना मी व्यवस्थित, आता मी पाठच्या साईडला एवढ्यासाठी घेतलं कारण आपल्याला भरायची आहे. ते लेयर्स बघूनच भरायचं, नाहीतर मग लेयर्स येत नाहीत आपल्याला. तर मी हे साईडचे काठ हे करून घेतले. आता मी काय करते, जरा चौकोनी कापते. पण पॉकेट पण दाखवते आणि दुसऱ्या शेपचे पण मी दाखवते, कारण तुम्हाला जे हवं, जे कन्व्हिनियंट होईल तसं करायचं. शेवटी काय आपल्या पोटात गेल्याशी करा आणि वेगळी स्टाईल काहीतरी आपण केल्याबद्दल. आपल्याकडे बरेच वेळानं खूप पाहुणे येतात, स्टार्टर्स हवे असतात. तुम्ही इथे न्यूडल्स वगैरे म्हणजे चायनीज भाजी टाकली तरी पण छान लागेल, अतिशय बेस्ट लागेल. आणि ह्या गोष्टींना करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात. ओल्या फडक्यामध्ये घालून ना तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. म्हणजे काय, कोणी तुमच्याकडे पाहुणे आले ना की थोड्या वेळ फ्रीजच्या, म्हणजे आता तुम्हाला कळतं की हे पाहुणे आता इथे पोचले आहेत किंवा जेवायलाच येणार आहेत, मग एक विशिष्ट टायमाला तुम्ही बाहेर काढून ठेवले आणि मग ते छान डीप फ्राय करून दिले तर इतके सुंदर लागतात. एक स्टार्टर म्हणून चांगला त्याचा उपयोग असतो. आणि पार्ट्या सुरू असतात ना तेव्हा हे प्रकार खूप चालतात. आता 31 होऊन गेलं, पण मग आता 1 तारीख आहे. आता एक 3-4 दिवस सतत पार्ट्या चालत राहणार. प्रत्येक न्यू इयरची पार्टी चालू असते. आणि आता परत सॅटर्डे संडे येईल, म्हणजे ज्यांचे 31चे राहिलेले आहेत ते आता करतील. कारण यावेळेस कसं नॉनव्हेज सॅटर्डेला खाता येत नव्हतं, त्यामुळे अर्धवट झालेलं होतं. पण ठीक आहे, असं काही हे नसतं, करू शकता. आता हे मी ना चौकोनी कापून ह्याला सील केलेलं आहे. आता ह्याला सील करायला ना तुमच्याकडे एक साचा आपल्याला मिळतो, तो जर असेल तर त्यांनी करा. साचा नसेल तर काही माझ्याकडे आहे, पण तो मला ना नेहमी शोधायला कंटाळा येतो. असतो जवळच, चौकोनी आहे साचा मस्त, आणि ते मला काढायला कंटाळा येतो. तर आता कसं मी फोर्कनी ना त्याला दाबलेलं आहे. आणि हे बट नॅचरल आहे. हे तुम्हाला ना मोठ्या मिठाईच्या दुकानात सुद्धा ना तुम्हाला हमसफर म्हणून मिळतात. ते पण छान, म्हणजे तीही अशीच पद्धत असते, फक्त त्याचं आवरण अतिशय जाड असतं. ते जरा खुसखुशीत, म्हणजे ह्याचं घेतात ते आपलं समोसा असतो ना, समोस्याचं सारण घेतात. आता हे बघा कसे डिझाईन पण सुंदर आली आहे ना त्याला. आता मी काय केलं आहे, मी काही ना ट्रायंगल केलं आहे आणि काही चौकोन. कारण काय झालं, ते दोन्ही साईडून दाबायला वेळ नाही, तर ट्रायंगलनी पटकन झालं. त्यामुळे तुम्ही कुठचाही शेप देऊ शकतात.
पण माझी एक चूक काय झाली की हे पॉकेट केले ना, पॉकेटला जास्त लेयर्स सुटले, त्याला पण सुटले, पण ते कसं झालं की ते ट्रायंगलमध्ये गेले. इथे पॉकेटचं मधलं पण छान झालं. लेयर्स जिथे जास्त असतात ना, ती गोष्ट ती दुमडाला घ्यायची, ती आतल्या साईडला घ्यायची नाही. माझे सगळेच हे छान झाले आणि एवढे खुसखुशीत झाले ना की मी ते बाहेर ठेवले तरी ते अजूनही खुसखुशीत म्हणजे आहेत. म्हणजे असं नाही होत की बाबा ते लगेच नरम पडतात. मुळात आपलं जे सारणसुद्धा आपण सुकं घेतलं आहे. आता आपलं जे सारण होतं ना, त्याच्यात तुम्ही खसखस पण घालू शकतात, पण हे घरातल्या लोकांसाठी नाही तर खसखस खूप महाग आहे. खसखसीने पण टेस्ट खूप छान येते. मस्त लेअर सुटलेले आहेत आणि एक नवा आपला स्टार्टरचा प्रकार झाला आहे. ह्याच्यात छोटे छोटे पण तुम्ही करू शकतात. म्हणून आता आपण हे मस्तपैकी डेकोरेट करूया आणि बघा किती सुंदर झालं. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.